समजा तुला आता बोलण्यापासून रोखलं, तू बोलायचं नाही असं म्हटलं, तू इकडे जायचं नाही असं म्हटलं, तर काय करशील? का? कोण मला रोकेल? माझा अधिकार आहे तो. असं पटकन येतं. हा. मी म्हटलं मग तो अधिकार कुठून मिळतो? त्या अधिकाराला, तुझ्या अधिकाराचं प्रोटेक्शन करणारी कुठली व्यवस्था या देशामध्ये आहे? तर अर्थातच ती गोष्ट आहे संविधान. असं म्हणणारे तरुण पण मला भेटलेले आहेत अनेक ठिकाणी. संविधान म्हणजे यातली मूल्य व्यवस्था. हम्म. आणि ही मूल्य व्यवस्था काय 26 नोव्हेंबर 1949 च्या ते 3 वर्ष जे सुरू होते, 6 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949, तेवढ्यामध्येच तयार झालेले आहे का? तर नाही. तर या देशात संविधानामध्ये असणारी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही मूल्य व्यवस्था या देशामध्ये खूप आधी, म्हणजे अगदी गेल्या 4000 वर्षापासूनचा इतिहास जर आपण बघितला तर त्या इतिहासाचा सार म्हणजे संविधान आहे. म्हणजे संविधानामध्ये भारतीय मूल्य आहेत, संतांचे पण विचार याच्यात आहेत. संतांचा जो विचार आहे, मी अगदी त्याला कलम ह्यांच्या अभंगासहित सांगेन मी थोड्या वेळात. 75 वर्षात या संविधानाची अंमलबजावणी काटेकोरपणानं केली असती तर आज ज्या विरोधकांना ज्या पद्धतीचे दिवस बघायला मिळायला लागले ते बघायची वेळ आली नसती. की आजकाल लोकांना सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता या शब्दाचा खूप जास्त काही प्रॉब्लेम व्हायला लागला. लोकांना असं वाटतं काय गरज आहे सेक्युलरिझमची? कशामुळे प्रॉब्लेम मध्ये आलाय हा शब्द? या देशातल्या संघाचं, या विशेषतः या उजव्या विचारधारेचं असं काम प्रत्येक वेळेला झालेलं आहे की एखादा विचाराला विरोध करता येत नाही, त्यावेळेला तो विचार आपलाच आहे असं मांडत राहायचं. त्यांनी बाबासाहेबांना हायजॅक करायचा प्रयत्न गेल्या कित्येक वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न केला, पण ते म्हटलं की अरे हे काय आपल्याला झेपणारं नाहीये. संविधानाचे निर्माते BN राव आहे असं बरेच स्टेजवर त्यांचा फोटो दिसत होता. संविधान निर्माते खाली लिहिलेला आणि त्यांचा फोटो. त्याच्यावर पण बराच वाद झाला. तर तुला काय वाटतं, BN राव की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? डॉक्टर नरेंद्र दाभोळकर गेल्यानंतर महाराष्ट्राभरातला युवा जो अनिसकडे वळला त्यातला मी एक आहे. तिथून सामाजिक कामाची सुरुवात आहे. तोपर्यंत संविधान नावाची गोष्ट ही वरवरची होती. ज्या वैचारिक बापांचा खून झालाय त्यांचा विचार पुढे घेऊन जाणं ही आपली जबाबदारी आहे असं वाटायला लागलं. ह्या दोन माणसांचे खून मला सामाजिक कामाकडे घेऊन आलेले आहेत. आणि संविधान नसलं म्हणून काय झालं? संविधान हाय म्हणूनच काय सगळं आहे का? असं सगळं येतं. आम्ही ते काही मानत विनत नाही. आपले पंतप्रधान आजच राम मंदिरात जाऊन त्यांनी ती धर्माची ध्वजा फडकावली आणि अनेक लोक त्यांना क्रिटिसाइज करतात की हे सेक्युलरिझमच्या विरोधात आहे. मग काय प्रॉब्लेम आहे त्यांनी मंदिरात जाण्यानी? या संविधानाची अंमलबजावणी या देशामध्ये समर्थपणे, सक्षमपणे, ज्या ताकदीनं करायला पाहिजे होती ती कुठल्याही पक्षाने केलेली नाहीये. यावर आपण भारतीय म्हणून मान खाली घालून सांगण्याची गोष्ट आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपल्यासोबत स्पेशल गेस्ट आहेत. तुम्ही यांना अनेकदा युट्यूबवर, अनेक पॉडकास्ट मध्ये पाहिलं असेल. राजवैभव माझ्यासोबत आहे. राजवैभवची ओळख सांगायची झाली तर तो संविधान संवादक म्हणून काम करतो. संविधान संवाद समिती म्हणून त्याची संस्था आहे, ती हे काम करते. आणि सगळ्यात पहिला मला राजवैभवचा व्हिडिओ आठवतो, तो खूप जास्त व्हायरल झाला होता. तो तुम्ही पण पाहिला असेल की मागच्या वर्षी इलेक्शनच्या आधी गावागावांमध्ये या सरकारच्या गाड्या जात होत्या, त्यांच्या योजना सांगणाऱ्या गाड्या, त्यांचा प्रचार करणाऱ्या गाड्या जात होत्या. तर त्या मोदींचा रथ राजवैभवनी अडवलेला होता आणि तो एकदम जोरजोरात विरोध करत होता, प्रश्न विचारत होता. तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला. तर आपण त्याच्याकडून समजून घेऊया की हे काम तो का करतो आणि हे सगळं काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा राजवैभव, तुझं स्वागत आहे आमच्या चॅनलवर. धन्यवाद. नमस्कार. सर्व प्रेक्षकांना सुद्धा नमस्कार. आज खरं तर संविधान दिवस आहे आणि या निमित्तानं मुक्ता तुझ्यासोबत गप्पा मारायला, म्हणजे तुझ्या चॅनेलवर लोकांच्या सोबत संवाद साधायला आणि तुझ्यासोबत गप्पा मारायला खरं तर आलोय मी. थँक्यू ही ऑपॉर्च्युनिटी तू तुझ्या चॅनेलवर मला दिल्याबद्दल. नाही, तुला आणायचंच होतं खरं, म्हणजे खूप छान वाटतंय. तर माझे प्रेक्षक पण खुश होतील. म्हणजे मला आता काही प्रश्न विचारायचे राजवैभवला की हे सगळं जे काही तू करतोय, सतत व्हिडिओ दिसतात तुझे, तर एक इंजिनिअरिंग केल्याच्या नंतर तुला संविधान संवादक आणि संविधान लोकांपर्यंत घेऊन जावं असं का वाटतं? हे कशासाठी करतोय तू? खरं तर माझं घरचं बॅकग्राऊंड जे आहे ते आंबेडकराईट फॅमिली आहे. म्हणजे वडील आंबेडकरवादी विचारांचे आणि त्यातनं बाबासाहेबांचा विचार हा लहानपणापासूनच मिळत होता, पण तो पुस्तकातनं मिळत होता.
त्यातनं सामाजिक कामात मी उतरेल असं काही गोष्ट फारशी होईलच असं वाटत नव्हतं मला सुद्धा. आणि तसं होण्याची शक्यता सुद्धा नव्हती, कारण मी इंजिनिअरिंगला गेलो होतो. गारगोटीमध्ये मी डिप्लोमा करत असताना डिसेंबरमध्ये शाहू वाचनालय आहे कोल्हापुरात, गारगोटीमध्ये. त्या शाहू वाचनालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला चालते. अच्छा. त्या व्याख्यानमालेमध्ये 2012ला नरेंद्र दाभोळकर आले होते आणि त्यांचं व्याख्यान संपल्यानंतर मी त्यांना अगदी 2 मिनिटं, व्याख्यान संपल्यानंतर आपण जसं भेटायला गेलो तसं भेटायला गेलो होतो. आणि मी म्हटलं होतं की मला खूप आवडलं तुमचं व्याख्यान आणि मी इम्प्रेस झालो होतो. त्यावेळेला त्यांनी खांद्यावर हात ठेवला होता आणि मला एक थोड्या वेळाचा तो संवाद होता. त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये 2013ला डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला आणि तो खून खरं तर या माणसाला आपण भेटलो होतो, यानं आपल्या खांद्यावर हात ठेवला होता. आणि त्यानंतर मी शोधत राहिलो की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय असते. आणि ते शोधत शोधत 2013ला मी कोल्हापूरमधल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखेला जॉईन झालो. आणि तिथं खरं तर सामाजिक कामाची सुरुवात झाली होती. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर गेल्यानंतर महाराष्ट्रभरातला युवा जो अहिंसेकडे वळला त्यातला मी एक आहे. तिथून सामाजिक कामाची सुरुवात आहे. तोपर्यंत संविधान नावाची गोष्ट ही वरवरची होती. तोपर्यंत संविधान असं काही आपल्याला संविधानावर काम करायचं असंही नव्हतं. पुन्हा त्यानंतर मग मी वेगवेगळ्या विषयांच्यावर लोकांच्या सोबत संवाद साधू लागलो, शाळामध्ये, कॉलेजेसमध्ये. आणि बोलता येतंय ही एवढी चांगली गोष्ट मी लोकांच्या त्या विद्यार्थ्यांच्या सोबत, वस्त्यांच्या मध्ये वेगवेगळे विषय, मग वैज्ञानिक दृष्टिकोन, मासिक पाळी, अशा सगळ्या विषयांच्यावर चर्चा करत होतो. 2015ला दुसरा खून झाला, 20 फेब्रुवारीच्या दरम्यान, 20 फेब्रुवारी 2015ला, तो कॉम्रेड गोविंद पानसरेंचा. आणि यानंतर मी त्यावेळेला इंजिनिअरिंग करत होतो, पण त्यावेळेलाच एक ठरवलेली गोष्ट अशी होती की आपण कॉलेज पूर्ण करायचं पण नोकरी करायची नाही आणि सामाजिक कामामध्ये पूर्ण वेळ, कारण ज्या वैचारिक बापांचा खून झालाय त्यांचा विचार पुढे घेऊन जाणं ही आपली जबाबदारी आहे असं वाटायला लागलं. ह्या 2 माणसांचे खून मला सामाजिक कामाकडे घेऊन आलेले आहेत. मग आता संविधानाचंच काम का? संविधानाचं मग आता जे आम्ही काम करतोय संविधान संवादक, तेच काम का? तर 2016ला संविधानाला बाबासाहेबांच्या जयंतीला 125 वर्ष पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रभरामध्ये संविधान जागर यात्रा निघाली. बाबासाहेब ज्या ज्या ठिकाणी गेलेले आहेत त्या त्या ठिकाणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची टीम जायची, अभिवादन करायची आणि संविधानाचा प्रचार करायची. तो प्रवास करत असताना आम्ही जवळपास 11 दिवस, 12 दिवस 11 जिल्हे असं फिरत होतो. आणि आमची टीमनं जवळपास 65 कार्यक्रम त्या 11 दिवसामध्ये केले. तसंच नागपूरपासून एक टीम निघली होती आणि तिनं औरंगाबादपर्यंत, त्या सगळे मिळून 125 कार्यक्रम, त्या अभिवादनाचे कार्यक्रम आणि एक वेगळ्या कृतीशील अभिवादनाचे. तो प्रवास संपला आमचा, म्हणजे तो मुंबईपासून, चैत्यभूमीपासून सुरू झालेला तो महू मध्य प्रदेशमध्ये जन्मभूमीला तो आमचा प्रवास तिथं संपला. पण संविधानाचा एक वेगळा प्रवास माझ्या आयुष्यामध्ये सुरू झाला. आणि त्यावेळेला लोकांच्या सोबत बोलत असताना मी संविधानात, म्हणजे मी ज्यावेळेला रिटर्न कोल्हापूरला आलो त्यानंतर मी रोजचं काम सुरू झालं की वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आणि संविधानावर बोलायचं. आता संविधानावरच का, तर ते बघताना, ते समजून घेताना मला पण समजायला लागलं की हे असं आपण का करायला लागलोय. तर या देशामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांच्यावर वेगवेगळ्या काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटना आहेत, पक्ष आहेत, संस्था आहेत, व्यक्ती आहेत. म्हणजे महिलांचा प्रश्न आहे तर महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या वेगवेगळ्या महिला संघटना आता देशात आणि महाराष्ट्रात काम करतायत. दलितांच्या प्रश्नावर संघटना काम करतायत, आदिवासींच्या प्रश्नावर काम करतायत, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काम करतायत, कामगारांच्या प्रश्नावर काम करतायत. म्हणजे जसे प्रश्न असतील तसे संघटना आपल्याला समोर दिसत आहेत, व्यक्ती काम करताना दिसत आहेत. पण या सगळ्या प्रश्नांचं मूळ कुठं आहे, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर कुठं आहे, तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे संविधान. बघा, विद्यार्थी प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं मूळ, ते सोडवण्यासाठीचं मूळ संविधान तुम्हाला उत्तर बनतं. कामगारांचे प्रश्न आहेत आणि हे सगळे लढे जेवढे आहेत महाराष्ट्रात, देशात चालणारे, त्या लढ्यांना, त्या संघटनांना, त्या विचारांना बळ देण्याचं काम करणारा कुठला विचार असेल तर तो विचार आहे संविधानाचा. मग आता कशाचा गॅप दिसतोय, तर गॅप दिसतोय तो संविधानाच्या विचारांचा.
म्हणजे तुला असं वाटतंय की आता संविधानाचा विचार लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. म्हणजे तुला असं काय वाटतं की संविधान का सांगायला पाहिजे? म्हणजे हे तर आहेच ना, आपण स्वीकारलंय. येस. 75 वर्ष झाले आणि 75 वर्षानंतर पण तुला असं वाटतंय की संविधानाचा आपण प्रचार केला पाहिजे, त्याच्याविषयी बोललं पाहिजे? अर्थातच मला नक्कीच वाटतंय आणि ते पहिल्या म्हणजे अगदीच ते 26 नोव्हेंबर 1949 पासूनच व्हायला पाहिजे होतं, अशी माझी प्रामाणिक भूमिका आहे. पण याचं कारण काय? एक या देशामध्ये आपण जर विचार केला तर या देशात अ, अ, मुघलांची वेगवेगळ्या पद्धतीनं आक्रमणं झाली. त्याच्यानंतर इंग्रजांचं आक्रमण झालं. वेगवेगळ्या पोर्तुगीजांचं आक्रमण झालं आणि या वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आक्रमणामुळं आणि मग ते सुलतानी पद्धतीचं असेल, अ, देशाच्या बाहेरच्या लोकांचं असेल आणि त्यानंतर पुढच्या काळामध्ये असणारी राजेशाहीची परंपरा, यामुळं ह्या सगळ्या गोष्टी कागदावर संविधानानं जरी बाजूला केल्या असल्या, या देशातली राजेशाही बाजूला केली असली, या देशातली जो गुलामीची मानसिकता आहे, ती कागदावर जरी बाजूला केली असली, तरी या देशातल्या लोकांनी ती गुलामीची मानसिकता अजूनही सोडलेली नाहीये. अच्छा. म्हणजे मला असं वाटतं, की या देशातल्या प्रत्येक माणसाला स्वतःचा विकास करून घेण्यासाठी कुठल्या ना कुठल्या मसियाची गरज पडते. म्हणजे ते असं बाहुबली मधला पिक्चर मधला सीन आठवत असेल. तो कट्टाप्पा त्याच्याजवळ काय आहे? क्षमता आहे. पण त्याला माहित आहे, की माझं विकास करायचा असेल, मला मला स्वतःहून त्या जागेवर पोहोचता येणार नाही. माझा कुणीतरी मसीहा आहे आणि त्या मसीहाला पुढे घेऊन जायचं आहे. ही मसीहाची मानसिकता संविधान नाकारतं. संविधान म्हणतं, की सगळी सत्ता, सगळे पॉवर्स तुझ्या हातामध्ये आहेत. आपले प्रश्न सोडवण्यासाठी कुठल्याही मसीहाची गरज पडणार नाही, असं सांगणारा दस्तावेज म्हणजे संविधान आहे. मग घडलं काय? तर गेल्या 75 वर्षामध्ये आम्ही या संविधानाची सृष्टी घेतली. आता हे वाक्य मी परत कोट करतोय डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं. नरेंद्र दाभोळकर वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या बाबतीमध्ये हे बोलायचे, की आम्ही विज्ञानाची सृष्टी घेतली, पण दृष्टी घेतलेली नाहीये. हम्म. आपण रोजच्या जगण्यामध्ये विज्ञान वापरतोय, पण त्याची दृष्टिकोन घेतला नाही, दृष्टी घेतलेली नाही. तेच वाक्य मी संविधानाच्या बाबतीमध्ये सुद्धा लागू होते असं वाटतंय. म्हणजे आम्ही संविधानाची सृष्टी घेतली, पण दृष्टी घेतलेली नाही. आपण समजा कुठल्यातरी एखाद्या चर्चेमध्ये बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या पद्धतीचे तरुण मला भेटतात. त्यावेळेला म्हणतात, की आम्ही ते संविधान वगैरे काही आम्हाला गरजेची गोष्ट नाही वाटत. ते काय असतं? ते कॉपी पेस्ट आहे. असं बऱ्याचशा गोष्टी येतात. आणि संविधान नसलं म्हणून काय झालं? संविधान आहे म्हणूनच काय सगळं आहे का? असं सगळं येतं. आम्ही ते काही मानत बिनत नाही. असे म्हणणारे तरुण पण मला भेटलेले आहेत अनेक ठिकाणी. मग मी त्यांना म्हटलं, की ठीक आहे. मानत नाही तर नाही मानत. पुन्हा मी ज्यावेळेला प्रश्न उत्तर करतो त्यांच्यासोबत चर्चेमध्ये, त्यावेळेला मी असं म्हणत असतो, की समजा तुला आता बोलण्यापासून रोखलं. तू बोलायचं नाही असं म्हटलं. तू इकडे जायचं नाही असं म्हटलं, तर काय करशील? का? कोण मला रोखेल? माझा अधिकार आहे तो. असं पटकन येतं. मी हां. म्हटलं, मग तो अधिकार कुठून मिळतो? हं. त्या अधिकाराला तुझ्या अधिकाराचं प्रोटेक्शन करणारी कुठली व्यवस्था या देशामध्ये आहे? हं. तर अर्थातच ती गोष्ट आहे संविधान. म्हणजे मला संविधानाची सृष्टी पाहिजे आहे. पण तो संविधानिक दृष्टिकोन त्याचं कुठंतरी त्या संविधानिक दृष्टिकोनाचा कुठंतरी गॅप आहे. तो अवकाश भरून काढण्यासाठी संविधानाचा संवाद गरजेचा आहे. म्हणून 2021ला हं. राधानगरीमध्ये याच्या आधी आम्ही ते संविधान संवादक म्हणून काम करत होतो. ते इंडिव्हिज्युअल पातळीवर आमचे वेगवेगळे साथी करत होते. पण नंतर आम्ही 21च्या दरम्यान असं ठरवलं, की संघटित पद्धतीतलं काम या संविधानावरचं व्हायला पाहिजे. मग आम्ही त्याचा प्रवास पण असं सांगेन मी तुम्हाला, की पहिल्यांदा राधानगरी शाहूंनी वसवलेली आहे. मग आम्ही नाव ठेवलं होतं लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र राधानगरी. आमचा विचार असा होता, की आता महाराष्ट्र फिरून झालाय सगळा. आपण आपलं तालुका सुधारूयात. तालुक्यावर काम करूयात. सुधारूया म्हणण्यापेक्षा तालुक्याला बळकट करूयात. आणि आम्ही तालुक्यात काम करत असताना तिघजण होतो. रेश्मा खाडे, हर्षल जाधव आणि मी. आम्ही तिघांनी विचार केला, की आपल्याकडं असं केंद्र राधानगरीमध्ये आपण संविधानाचं प्रशिक्षण देणार. मी हे खूप अभिमानानं सांगेन, की अशा स्वरूपातलं संविधानाचं प्रशिक्षण केंद्र हे भारतातलं पहिलं केंद्र होतं. अरे वाह! हां, की ज्याला अशा स्वरूपाचं नाव आहे संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र, की संविधानाच्या वरचं ट्रेनिंग घेतलं जाईल. संविधान संवाद घडवण्याचं प्रक्रिया घडून येईल. तिथनं आम्ही त्यानंतर लॉकडाऊन पडलेला होता त्या दरम्यानच आणि
झालं असं की आम्हाला महाराष्ट्रभरातले आम्ही ऑनलाईन कोर्स सुरू केला आणि त्यात महाराष्ट्रभरातले साथी जॉईन झाले. पर्यायानं आम्हाला आमचं नाव बदलावं लागलं. आम्ही राधानगरी काढलं आणि तिथं महाराष्ट्र टाकलं. पुन्हा त्याचं नाव झालं लोकराज्य शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र. ज्या ज्या ठिकाणावरनं ही लोक ऑनलाईन पद्धतीनं जॉईन झाली होती त्या प्रत्येकांच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांच्यासोबत संवाद करत आम्ही संघटित स्वरूपातलं काम सुरू केलं, संघटना बांधायला सुरू केलं. साळुंखेच्या सोबत आम्ही ज्यावेळेला याबाबत बोलत असताना ते म्हटले की अरे हे नाव खूप मोठं होतंय. म्हणजे मी तू ओळख करून देताना नाव सांगितलं संविधान संवाद समिती आणि हा तर सांगायला लोकराज्य शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र, हे काय आहे? तर हे नाव खूप मोठं होतंय असं साळुंखे म्हणाले आणि त्यांनी हे दुसरं नाव सुचवलं की तुमच्या कामाची ओळख तुमच्या संघटनेच्या नावामध्ये पण असली पाहिजे, म्हणून त्या नावाला संविधान संवाद समिती महाराष्ट्र असं घडलं. आणि संवादक कोण? तर आम्ही असं ठरवलंय की जो संविधानावरचं भाषण करणार नाही, ओके, लोकांच्या सोबत गप्पा मारतील, लोकांचा संविधानाच्या बाबत बोलतं करेल, संविधानाचा विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवेल, ते गप्पांच्या मधून, चर्चेंच्या मधून, संवादामधून. गप्पा करता म्हणजे काय करता? म्हणजे संविधानाची कलम सांगता? अजिबातच नाही. म्हणजे संविधानाची कलम आम्हाला सगळ्यांनाच काहीतरी माहिती आहेत अशी गोष्ट नाहीये. तो रेफरन्सचा मुद्दा आहे. आम्ही संविधान उघडून सांगतो की हेही कायदा आहे, हेही कलम आहेत. संविधानाची कलम पण आम्हाला जी रोजच्या जगण्यामध्ये वारंवार लागतायत, ज्याच्यामुळे अशा स्वरूपाच्या गोष्टी आमच्याकडनं होतात. एक गोष्ट आहे जी आमच्याकडनं अशी होते की संवाद व्हायला पाहिजे असं का म्हणतोय आम्ही? या देशातला असा एकही माणूस नाही की ज्याला संविधानाबद्दल माहिती नाही. आपण सहज वाक्य ऐकली असतील ना अशी, लोकांना संविधानाबद्दल काहीच माहित नाही. मी असं म्हणतोय की या देशातला एकही माणूस असा नाही की ज्याला संविधानाबद्दल माहिती नाही. म्हणजे काय? गावातल्या शेती करणाऱ्यांना माहिती आहे. मी सगळ्यांच्या बाबतीमध्ये हे वाक्य वापरतोय की या देशातला असा कुणी माहित नाही, माणूस नाही की ज्याला संविधानाबद्दल माहित नाही. असं का? संविधान म्हणजे जर हे पुस्तक असं मांडलं, संविधान म्हणजे हे फक्त पुस्तक आहे असं म्हटलं तर हे वाक्य बरोबर आहे की या देशातल्या लोकांना संविधानाबद्दल माहिती नाही. पण संविधान म्हणजे या पुस्तकाच्या पेक्षा सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे. संविधान म्हणजे यातली मूल्यव्यवस्था. आणि ही मूल्यव्यवस्था काय 26 नोव्हेंबर 1949 ते 3 वर्ष जे सुरू होते, 6 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 तेवढ्यामध्येच तयार झालेले आहे का? तर नाही. तर या देशात संविधानामध्ये असणारी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही मूल्यव्यवस्था या देशामध्ये खूप आधी म्हणजे अगदी गेल्या 4000 वर्षापासूनचा इतिहास जर आपण बघितला तर त्या इतिहासाचा सार म्हणजे संविधान आहे. म्हणजे संविधानामध्ये भारतीय मूल्य आहेत. अगदीच भारतीय मूल्य म्हणजे भारतीय नाहीये याच्यात काहीही, सगळं ते काहीतरी बाहेरचेच मूल्य याच्यात आहे असं जे काही म्हणलं जातं ते काय आहे? हे संविधान चार गोष्टींच्या विचारांच्यावर आधारलेलं आहे. त्या 4 गोष्टी कुठल्या? पहिलं म्हणजे या देशाचा पुढे घेऊन जाणारा जो सांस्कृतिक वारसा आहे, संस्कृतीचा वारसा आहे, तो वारसा, त्यातून आलेला मूल्य विचार, संतांचा विचार, त्यातून त्या संतांचा जो विचार आहे त्यातला आलेला जो संतांचे पण विचार याच्यात आहे. संतांचा जो विचार आहे, मी अगदी त्याला कलम ह्यांच्या अभंगासहित सांगेन मी थोड्या वेळात. अच्छा. या देशातला संस्कृतीचा आणि संतांचा वारसा, त्यातून आलेला मूल्य विचार एक. दुसरी गोष्ट, सामाजिक समतेची आंदोलनं या महाराष्ट्रात जी झाली, या देशात जी झाली वेगवेगळ्या ठिकाणी, त्यातून आलेला विचार. तिसरी गोष्ट, हा देश ज्यावेळेला स्वतंत्र होत होता त्यावेळेला स्वातंत्र्याचा लढा करत असताना त्या लढ्यातनं आलेला विचार. आणि चौथी, हा देश स्वतंत्र होत असताना, संविधान बनवलं असताना त्याच्या आधी किंवा त्याच काळामध्ये या जगात सुद्धा वेगवेगळ्या मानवतावादाचे लढे तयार झाले होते. त्या लढ्यातनं आलेला विचार, या 4 विचारांच्या आधारावर हे संविधान बनलेलं आहे. म्हणजे जागतिक मूल्य सुद्धा आहेत. जागतिक मूल्य. दुसरी गोष्ट, मूल्य नावाची गोष्ट कुठल्याही देशाची नसते. म्हणजे काय की स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही मूल्य कुठल्या देशाची? तर ही मानवी मूल्य आहेत, ही जगाची मूल्य आहेत. यांना कुठल्या एका देशाच्या मध्ये सीमित करता येणार नाही. आता मी हे 4 गोष्टी म्हणजे काय आहेत ते सांगेन की या देशामध्ये जो संस्कृतीचा, या देशातली जी संस्कृती आहे, या देशातल्या संतांचा विचार आहे, तो विचार या संविधानामध्ये आलेला आहे. कसं म्हणजे बघा, तुकोबा, आपण महाराष्ट्राचा विचार करूया, आपल्या जवळच सगळ्यांच्या
जवळचं एक प्रेरणास्थान म्हणजे तुकोबा. तुकोबांचा एक अभंग असा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सर्वा हे अधिकार, बाळे नारी नर याहुनी वेश्याही. अच्छा. आता तुकोबांचा हा अभंग किंवा आणखी एक अभंग त्या स्वरूपाचा आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद ब्रह्म अमंगळ. आता हे दोन अभंग आणि या संविधानातलं आर्टिकल 14-15. 15 असं म्हणतं, जात धर्म लिंग प्रांत जन्मस्थान या आधारावर आम्ही भेदभाव करणार नाही, भेदभाव करणं गुन्हा असेल. बरोबर. आता ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत का? नाही. अजिबातच नाहीये. म्हणजे तुकारामांनी ते सांगितलं जे याच्यात आहे त्यांनी तुकाराम आधी सांगितलेलं आहे. तुकारामांनी, मी फक्त सांगितलं असं म्हणणार नाही, तुकारामांनी जगलं जगलं. त्या गोष्टी या संविधानानं आपल्या म्हणून स्वीकारलेल्या आहेत. बरोबर. पुढं एक सांगेन मी, अगदीच इतकं सटीक पद्धतीनं ते जुळतंय. संविधानामध्ये 49 ख नावाचं एक आर्टिकल आहे. ते असं म्हणतं की विदारक परिस्थिती तयार होईल त्यावेळेला संपत्तीचं केंद्रीकरण टाळायला हवं, असं संविधानातलं आर्टिकल 49 ख म्हणतं. तिकडे तुकोबांच्या काळामध्ये ज्या वेळेला या पुण्याच्या परिसरामध्ये दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळात गुरुढोरं मरत होती, माणसांना खायला मिळत नव्हतं, जनावरांचे हाल होते, पाणी मिळत नव्हतं. आणि तुकोबांचे वडील हे सावकार होते. सावकारकची खतं लोकांची त्यांच्या घरामध्ये होती. त्यावेळेला तुकोबा भामचंद्र गडावर गेले. त्या गडावरनं काही दिवसांनी परत आले आणि परत आल्यानंतर तुकोबांनी त्यांच्याकडे असणाऱ्या कर्ज खतांच्या 2 वाटण्या केल्या. त्या 2 वाटण्या केल्यानंतर त्या 2 वाटण्या एक भावाला दिली आणि दुसरी वाटणी ज्यांची होती, ज्या लोकांची होती त्यांना देऊन टाकली. आता लक्षात घेऊया ही कृती तुकोबांची, की ज्यांचं आहे त्यांना परत देऊन टाकायचं, संपत्तीचं केंद्रीकरण टाळायचं विदारक परिस्थिती आल्यानंतर. हे जे तुकोबांनी त्यावेळेला कृतीतनं दाखवलं, भारताच्या संविधानानं 49 ख मध्ये घेतलेलं आहे आलेलं आहे. अच्छा. मग हे संविधान नावाची गोष्ट नसताना तुकोबांनी त्याची अंमलबजावणी केलेली आहे. मग ह्या गोष्टी वेगळ्या कशा मानू शकू आपण? पुन्हा जनाबाईंचा एक अभंग आहे. ती म्हणते, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाई नमी. मला बोलण्यापासून कोण रोखतय? मी भरल्या बाजारात जाईन, डोईचा पदर खांद्यावर घेईन आणि मी वीणा घेऊन कीर्तन करेन. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गोष्ट जी भारताच्या संविधानामध्ये आर्टिकल 19 मध्ये आहे, तीच आहे ना ती. बरोबर. पुन्हा पुढे जाऊयात. मी म्हटलं की पहिल्यांदा संस्कृतीचा वारसा, ही संस्कृती आहे, ही बुद्धाच्या काळापासून आलेली आहे. बुद्ध ज्यावेळेला अम्मट्ट नावाचा त्यांच्यासोबत त्यांच्याकडे आलेला जो त्यांचा भिक्खू आहे, त्या भिक्खूला सांगताना बुद्ध असं म्हणतात की या जगात लहानशा घरट्यामध्ये असणाऱ्या चिमणीला सुद्धा मुक्तपणानं चिवचिवाट करण्याचा अधिकार आहे. चिमणीला सुद्धा चिवचिवाट करायचा अधिकार आहे असं बुद्ध सांगतात. ती गोष्ट अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आहे की नाही? बरोबर. तोच भाग मूल्यांचा संस्कृतीकडनं आला. मी म्हटलं संतांच्या विचारातनं आला. तिसरी गोष्ट, या पुण्यामध्ये ज्या वेळेला अस्पृश्यता एका टोकाला पोचलेली असताना सावित्री आणि ज्योतिबा नावाचं एक समतेची बाजू घेणारं, समतेचं आयुष्य जगणारं एक दाम्पत्य येतं आणि आपल्या दारातली विहीर खुली करतं. ही गोष्ट आर्टिकल 17 अस्पृश्यतेचा निवारण करणं याचा वीट रचण्याचा भाग होता की नाही? बरोबर. आता परत अजून एक गोष्ट मला ज्ञानोबांच्याकडे पण घेऊन जायचं आहे. ज्ञानोबा पसायदानामध्ये म्हणतात की तुमचं माझं शत्रुत्व नष्ट व्हावं आणि आपण एकमेकांच्या सोबत मैत्रित्वासारखं वागावं. ही मित्रत्वाची भावना तयार होणं हे भारतातल्या संविधानातलं बंधुतेचं नाहीये का? म्हणजे ह्या 3 गोष्टी झाल्या. त्यासोबतच स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये भगतसिंग आपल्या सगळ्यांचं एक रोल मॉडेल म्हणून आपण बघतो. खरं तर भगतसिंग आम्हाला सगळ्यांनी दाखवलाय तो बॉम्ब घेऊन फिरणारा आणि बंदूक घेऊन फिरणारा, पण त्या पलीकडे समाजवादी आणि धर्मनिरपेक्षतेचं तत्व अंगीकारांना लोकांच्या पर्यंत घेऊन जाणार भगतसिंग आमच्यापर्यंत आतापर्यंत काही मोजक्या लोकांनीच पोहोचवला. आणि आम्ही पण भगतसिंगांना अगदीच बॉम्ब आणि बंदुकीमध्येच बघायला लागलो. त्या पेनाच्या टोकावर विचारांच्या पातळीवरचा भगतसिंग आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. भगतसिंगांचं वाक्य अगदी ते शहीद नावाच्या पिक्चरमध्ये पण आहे तसं घेतलेलं आहे की सिर्फ आझादी हमारा मकसद नाहीये,
हा, आम्हाला काय पाहिजे तर ही जी सत्तेची केंद्र आहेत ती लोकांच्या पर्यंत पोहोचली पाहिजेत असं मांडणारा भगतसिंग होता. समाजवादाची व्यवस्था तयार झाली पाहिजे हे मांडणारा भगतसिंग होता. त्या भगतसिंगांची स्वप्न संविधानानं या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासोबत असणाऱ्या सगळ्या संविधान समितीनं भगतसिंगांची स्वप्न या पुस्तकामध्ये आणली आहेत. आणि मी चौथा एक म्हटलो, मानवतावादी जागतिक जगामध्ये काहीतरी घडत होतं, मानवतावादी चळवळी, त्यांचं सार या संविधानात आलंय. म्हणजे कसं तर मला सांग, मी तुलाच प्रश्न विचारतो हा, की या देशात महिलांनी मताचा अधिकार मिळावा म्हणून आंदोलन केले असतील या देशात हा नाही करावं लागली असं मला माहिती. का बरं? का संविधानाने करावं लागलं नाही? म्हणजे बरं ठीक आहे, महिलांना राहू दे, आदिवासींनी केले असतील, नाही. दलितांनी केले असतील. या देशात मताचा अधिकार मिळावा म्हणून कुणालाही आंदोलन करण्याची गोष्ट पडलेली नाही. पहिल्यांदा 21 होतं, नंतर 18 वर आलं. जो 18 पूर्ण झालाय त्याला प्रत्येकाला मताचा अधिकार असेल, तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, प्रांताचा, भाषेचा, लिंगाचा असला तरीही. महिलांना मताचा अधिकार मिळावा ही गोष्ट कशी आली असेल तर कुठं ना कुठंतरी जगात महिला म्हणजे अमेरिकेमध्ये अमेरिकेत आंदोलन करावं लागलं. ती गोष्ट या देशातल्या महिलांना करायला लागू नये ही गोष्ट याची काळजी संविधानानं घेतली. म्हणजे हा विचार कुठला आहे तर हा जागतिक मानवतावादी, तो एका देशाचा नाही आहे, तो मानवतावादी विचार आहे, तो या भारताच्या संविधानात स्वीकारलाय. या 4 गोष्टींच्या विचारातनं तयार झालेलं संविधान आहे. मग आता मी असं म्हणतोय की देशातल्या लोकांना संविधान नावाचा शब्द माहिती नसेल, देशातल्या लोकांना संविधानाचे आर्टिकल माहिती नसतील, पण रोजच्या जगण्यामध्ये त्यांचा संविधान नावाच्या मूल्यांचा, संविधानातील मूल्यांचा वावर आहे की नाही. मग आता आपली काळजी, आपली पुढचं काम असं आहे की ते रोजच्या जगण्यामध्ये जे जे मूल्यांच्या बाजूने जगतायत ते संविधानाचं जगतायत हे त्यांना पोहोचवणं. म्हणजे तुम्ही लोकांना माहितच आहे संविधानाची मूल्य माहित आहे असं तू म्हणतोय, मग तरी पण त्यांना ते सांगावं लागतंय. त्यांनी काय फरक पडणार आहे की लोकांना तू हे सांगितलं की ही मूल्य संविधानाची आहे, त्यांनी काय बदल होणार आहे लोकांच्या आयुष्यात? होणार आहे बघा की आम्ही असं म्हणतोय की हे संविधान नावाचं पुस्तक तुमचं जगणं सुलभ करणारं पुस्तक आहे. कसं काय? तुम्ही या संविधानाच्या मार्गाने जगायला लागलात तर तुम्ही तुमचं आयुष्य सुखाचं बनवू शकतात. आता कसं की या देशातल्या प्रत्येकाला स्वातंत्र्याचा आस्वाद घ्यायचा आहे, स्वातंत्र्यानं जगायचं आहे. ते स्वातंत्र्याचं जगणं काय असतं हे, जसं मी आंबटाचं उदाहरण घेतलं की लहानशा चिमणीला सुद्धा चिवचिवाट करण्याचा अधिकार आहे. तीच गोष्ट जर लोकांच्या पर्यंत पोचायला लागली, लोकांना कळायला लागली की माझं स्वातंत्र्य माझं आहे आणि ते मला माझ्या पद्धतीनं जगता येणं शक्य आहे आणि ते मी तसं जगलं तर माझं आयुष्य सुखाचं बनलेलं आहे आणि माझ्या फक्त आता नुसतंच त्यावेळेला मूल्य होती, पण आता मूल्यांचं प्रोटेक्शन करणारा कायदा आहे. अच्छा, मला समतेनं जगायचं आहे, म्हणजे मला कुणाच्याही बाबतीमध्ये जात, धर्म, लिंग, प्रांत, जन्मस्थान या आधारावर भेदभाव करायचा नाही. तर माणसानं माणसासोबत जगणं हे आमच्या संस्कृतीचा पण सार आहे. आणि असे काही आहेत का उदाहरणं की तुम्ही आता इतकं काम करताय, लोकांपर्यंत जाताय, बोलताय, तर असे काही केस स्टडीज आहेत का जे लोक म्हणतात की अरे हा हे सांगितल्यामुळे माझ्या छोटी गोष्ट सांगतो, बदल घडला? सोनजरी नावाचा जमात चाकण पासून तळेगाव दाभाडेकडे येत असताना सोनजरी नावाची वस्ती एका ठिकाणी लागते आणि मी अचानकच पालं आहेत तिथं काही अशी आणि मी तिथं वळलो, 2 व्हीलरवर नव्हतो आणि मी वळलो तिकडे. तिथं काही मुलांना गोळा केलं आणि त्यांच्याशी गप्पा मारत बसलो. त्या गप्पा मारताना बऱ्याच गोष्टी, म्हणजे मी एक दिवस त्या दिवशी त्यांना असं म्हटलं, म्हणजे संविधानावर चर्चा करत होतो त्यावेळेला असं म्हटलं की संविधानाची प्रास्ताविका जे आपल्या सगळ्याच सन्मानाची गोष्ट आहे, देशाची सन्मानाची गोष्ट आहे, ती आपल्या घराच्या भिंतीवर असली पाहिजे. अच्छा, हा असं म्हटलं तर तिथला एक मुलगा असा पटकन म्हटला, दादा आमच्या घराला भिंतीच नाहीत. हा, आणि ती चर्चा मी थोडेसे, मला पण एकदमच ते असं एक फील झालं आणि मी थोड्या वेळ ती आणखी चर्चा करत असताना शाळेच्या बाबत चर्चा करायला लागलो, शाळेबद्दल विचारायला लागलो. तर तो पोरगा असं म्हणाला की आम्हाला शाळेत घेत नाहीत. म्हटलं का घेत नाहीत? तर आमच्या कपडे फाटलेले असतात, नाकात शिंबूड असतो म्हणून आम्हाला शाळेत घेत नाहीत. अरे बापरे. असं म्हटल्यानंतर मी त्यांच्याकडून आर्टिकल 21 क हे पाठ करून घेतलं.
अच्छा. हा ते आर्टिकल 21 क सांगतं वयाच्या 14 वर्षापर्यंत तुम्हाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालंच पाहिजे. हो. आणि त्यांना सांगितलं की हे उद्या जायचं शाळेत आणि मॅडमना सांगून यायचं. अच्छा. ती मुलं गेलीत, मॅडमनं सांगितलं आणि त्याच्यानंतरचा इम्पॅक्ट असा होता, मॅडम त्यांना म्हणाल्या, "तुम्ही कसं पण असला तरी शाळेत या." किती छान. ही गोष्ट एक आर्टिकल मला त्यानंतर स्वतःला असं फील झालंय, की एक आर्टिकल, एक वाक्य तुमचं आयुष्य बदलू शकतं. अशी 395 वाक्य या संविधानामध्ये आहेत. हम्म. 395 आर्टिकल आहेत. आणि त्या सगळ्याची समज जर आपण करून घेतली तर आपलं आयुष्य कसं असेल? अजून काही उदाहरण सांगेन मी, की आजऱ्यामध्ये आमच्या गुरवताई काम करतायत. तर त्यांनी तिथल्या महिलांच्या सोबत ज्यावेळेला संविधानाचा संवाद साधायला सुरुवात केली, त्यावेळेला घर दोघांचं आहे, तर ते एकट्याच्याच नावावर कसं असायला पाहिजे, का असायला पाहिजे? ते दोघांच्या नावावर असलं पाहिजे. म्हणून ग्रामपंचायतीमध्ये दोघांच्याही नावावर घर असावं, याच्यासाठी ठराव तयार करण्यात आला त्यांच्या आजऱ्यामधल्या. आणि तिथं घडलं पण असं, की दोघांच्याही नवरा बायको दोघांच्याही नावावर घरांची नोंदणी केली गेली आणि घराच्या पाट्या सुद्धा दोघांच्या नावाच्या तयार केल्या. अरे वा. इथं संविधानाचं समतेचं मूल्य आहे. बरोबर. आता त्या दोघांना सुद्धा या गोष्टीमध्ये प्रचंड आनंद आहे. अगदी साधी गोष्ट सांगतो मी, की हे यामध्ये लहान सहान आनंद कसे आहेत बघा. संविधानाच्या मूल्याच्या वर जर आपण जगायचा प्रयत्न केला तर मी ज्यावेळेला लहान मुलांच्या सोबत संवाद साधतो, बोलायला गप्पा मारतो, अंगणवाडीच्या पासून ते अगदी 8वी 9वी 10वीच्या लहान मुलांच्या पर्यंत, त्या मुलांच्या सोबत चर्चा करताना मी विचारतो तुमचं नाव काय आहे? मग पटकन ते असे नाव सांगतात. नाव सांगण्याची पद्धत आपली महाराष्ट्रीयन अशी आहे, आपलं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव. मग मी त्यांना म्हणतो मला विचारा माझं नाव काय आहे? मग ते म्हणतात की दादा तुझं नाव काय आहे? तर मी म्हणतो राजवैभव शोभा रामचंद्र. काही वेगळं वाटतंय का? मग ते रामचंद्र तुमचं आडनाव आहे का? म्हटलं आडनाव नाहीये. मग काय आहे? मग वडिलांचं नाव आहे. आणि शोभा आईचं नाव आहे. तर असं काय आहे? असं का आहे हा प्रश्न मला त्यांच्याकडनं घेणं गरजेचं म्हणजे अपेक्षित असतं, की असं का असं त्यांनी विचारावं. मग आम्ही त्यांच्यासोबत पुढे प्रश्न विचारतो, की मला सांग, कुठल्याही मुलाला विचारतो आणि येतो, की मला सांग सकाळी उठल्या उठल्या तुला अंघोळीला गरम पाणी देण्याचं काम कोण करतं? तो पटकन म्हणतो आई करते. नंतर म्हणतो तुला चहा कोण देतं? आई देते. तुझ्यासाठी जेवणाचा डबा कोण बनवतं? जेवण कोण बनवतं? आई बनवते. परत नंतर प्रश्न विचारतो शाळेला कोण सोडतं? आई सोडते. संध्याकाळी आल्यानंतर चहा कोण देतं? तर आई देते. तुझी कपडे धुवायचं काम कोण करतं? आई करते. तुला संध्याकाळचं रात्रीचं जेवण बनवायचं काम कोण करतं? आई करते. संध्याकाळी तुझा अभ्यास घ्यायचं काम कोण करतं? आई करते. संध्याकाळी रात्री परत तुला झोपण्यासाठी बिछाना टाकायचं काम कोण करतं? आई करते. आणि काढायचं काम कोण करतं ते? आई करते. मग एवढं सगळं जर आई करत असेल तर तुझ्या नावात फक्त वडिलांचं नाव का? या प्रश्नानं पोरं सुद्धा विचारत पडतात, की एवढं सगळं आई करते आणि माझ्या नावात फक्त वडिलांचं नाव का? मग नंतर मी त्यांना म्हणतो, की मग काय असायला पाहिजे? तर पोरं स्वतःहून सांगतात, मुलं स्वतःहून बोलतात, की आईचं नाव पण असायला पाहिजे. आणि मग आईच्या नावाला धरून ते नाव सांगतात आपलं. आणि मी त्यांना अजून एक गोष्ट सांगतो, की आज घरी जायचं. घरी गेल्यानंतर मम्मीच्या सोबत सांगायचं, की मम्मी आजपासून मी माझं नाव सांगत असताना मी तुझं नाव सोबत जोडून सांगणार आहे. आणि त्यावेळेला आईचा चेहरा बघायचा. यातली काही पालकांनी मला फोन केलेले आहेत, दोघांनी सुद्धा. आणि काही ठिकाणी ज्यावेळेला वस्त्यांच्या मध्ये मी हा संवाद करतो, आईला विचार कसं वाटतंय? तर आई हसून सांगते चालेल की मला. नंतर मी म्हटलं आईला चालेल, पप्पांना विचार. तर ते पप्पांच्याकडे बघून मुलं म्हणतात पप्पा चालेल का तुम्हाला? चालेल की. दोघांच्या चेहऱ्यावरचा चांगला आनंद मी बघितलेला. संविधान नाव आता इथं काय आहे? कुठलं मूल्य आहे? इथं संविधानाचा काय संबंध आहे? तर संविधानाचा संबंध असा आहे, संविधान फक्त कलमांचं पुस्तक नाही, तो जगण्याचा भाग आहे, तो मूल्यांचा भाग आहे. आणि इथं ती मुलं समता नावाचं मूल्य जगण्याचा प्रयत्न करतात. आपल्या सगळ्यांचं काम असं असलं पाहिजे, की हे जे टेक्स्ट आहे त्या टेक्स्टचं इंटरप्रिटेशन लोकांचं जगणं सुलभ व्हावं यासाठी केलं पाहिजे. आज या टेक्स्टचा वापर बहुतांशी त्याचा जो काही पाठीमागची भावना आहे या टेक्स्टच्या पाठीमागची, म्हणजे इथं आज देशभरात टेक्स्टचं इंटरप्रिटेशन होतंय, त्याच्या पाठीमागच्या भावनेचं, ती भावना कुठंतरी कमी होताना दिसते. आणि ती भावना कुठली आहे? तर ती भावना दुसरं तिसरं काय नाही,
तर संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये जे शब्द आहेत, ज्या भूमिका आहेत, जो विचार आहे, जी मूल्य आहेत, ती या टेकच्या पाठीमागचं खरी भावना आहे. संविधानाचा अजून एक मला खूप महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की संविधानाची प्रास्ताविका आपण बघत आलो, पण ती प्रास्ताविका किती वाक्यांची आहे याच्यावर सुद्धा ज्यावेळेला प्रश्न आम्ही विचारतो, अगदी पॉलिटिकल सायन्सच्या प्राध्यापकांच्या बाबतीमध्ये पण मला असा अनुभव आलाय, तर त्या सरांनी 1, 2, 3, 4, 5, 6 करत हे 16 वाक्यांचं आहे, हे 18 वाक्यांचं आहे असं सांगितलंय मला. मी विचारतो की फुलस्टॉप किती आहेत, तर ते म्हणतात की फुलस्टॉप एकच आहे. एकच फुलस्टॉप असेल तर वाक्य किती, तर एक. कित्येक लोकांना त्यांच्या आयुष्याची 60 पार झाल्यानंतर, 50 पार झाल्यानंतर त्यावेळेला कळतं की हे एक वाक्याच आहे. संविधानाच्या बाबतीमध्ये ही गोष्ट म्हणजे त्याचा इसेन्स, त्याचा जो काही भाव आहे, मूल्याशय आहे, तो पोचण्याला आम्ही खरंच भारतीय म्हणून अयशस्वी आहोत आणि त्याला यशस्वी करण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. तुला असं वाटतंय का की आता जे काही हे सगळं भाजप सत्तेत आल्यापासून गेल्या 10 वर्षापासून संविधानात धोके निर्माण झालेले आहे असं वाटतं का? कारण की असं म्हणलं जातं विरोधकांकडून की संविधान खतऱ्यामध्ये आहे, संविधान खतऱ्यामध्ये आहे. पाहिलं तर एकीकडे नरेंद्र मोदी डोक्याला संविधान लावून त्याच्या पाया पडतात, पण मग तरीही वाटतं का तुला संविधान यांच्यामुळे धोक्यात आहे? मी असं यांच्यामुळे म्हणण्यापेक्षा तुला असा प्रश्न पण विचारावा वाटतो की असं कोण होतं की ज्यांनी या संविधानाची अंमलबजावणी काटेकोरपणाने केली 75 वर्षात? 75 वर्षात या संविधानाची अंमलबजावणी काटेकोरपणाने केली असती तर आज ज्या विरोधकांना ज्या पद्धतीचे दिवस बघायला मिळायला लागले ते बघायची वेळ आली नसती. अगदीच. या पण मग काय संविधानाची 2014च्या आधी पण असंच होतं का? या की जसं आता संविधानाची काहीतरी होतंय? अंमलबजावणी या देशामध्ये समर्थपणे, सक्षमपणे, ज्या ताकदीनं करायला पाहिजे होती ती कुठल्याही पक्षानं केलेली नाहीये. यावर आपण भारतीय म्हणून मान खाली घालून सांगण्याची गोष्ट आहे की आम्ही ज्यांना आणि त्यात त्यांचा दोष आहे का? नाहीये. आम्हाला आमच्या लायकीचं सरकार मिळतं कायमच. पण हे इन्सल्ट करताय असं तुला वाटतं का मग? म्हणून आता संविधानाचे उल्लंघन होत आहे असं वाटतंय का संविधानाच्या तरतुदींचं? किमान मी असं म्हणेन की 2013च्या आधी जी सरकार होती, 1-2 वेळेला भाजपचं सरकार वगळता, त्या सरकारमध्ये असणारी जी लिगसी होती, ज्यांचा वारसा होता तो काँग्रेसचा वारसा होता, त्या वारसामध्ये असणारी जी मंडळी होती काँग्रेसची, त्यांनी हे संविधान बनवलेलं होतं. त्या काँग्रेसच्या मंडळींनी, त्यामध्ये बहुतांश काँग्रेसची मंडळी होती. त्यामुळे किमान हा विचार आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे एवढा भाग तरी त्यांच्या डोक्यात होता की या सगळ्यात त्या. पण मग आता यांच्या डोक्यात नाहीये का? संविधानाच्या निर्मितीपासूनच ज्यांचा विरोध संविधानाला झालेला आहे, अच्छा, त्या लोकांना संविधानाचा विचाराच्या बाबत पडलंय काय? यांनी विरोध केलाय. म्हणजे संविधानाची निर्मिती होण्याच्या प्रक्रियेपासूनच या आता सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या नेत्यांनी, त्यावेळच्या नेत्यांनी या संविधानाच्या प्रक्रियेला पण विरोध केलेला आहे. ओके. संविधानाच्या गोष्टीला आम्ही मानणारच नाहीत अशी धडधडीत विधानं केलेली आहेत आणि त्याच्यामुळं या सरकारकडून, म्हणजे या सरकारकडून म्हणण्यापेक्षा या आलेल्या पक्षांच्याकडनं याची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा करणं म्हणजे तो खरं तर बालिशपणा ठरेल की यांच्याकडनं अशा अपेक्षा कराव्या की यांनी अंमलबजावणी करावी. पण ती अंमलबजावणी त्यांनी केलीच पाहिजे असा म्हणण्याचा अधिकार मात्र आपल्याकडे आहे आणि ते अधिकार आम्हाला हे पुस्तक देतं. तुम्ही कुठली पण या, तुम्ही कुणीही सत्तेमध्ये या, पण तुम्हाला रूल करत असताना, हे सरकार चालवत असताना या आधारावरच चालवलं गेलं पाहिजे हे ठामपणे सांगण्याची गोष्ट आपली आहे. पण मग असं दिसतंय की आजकाल लोकांना सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता या शब्दाचा खूप जास्त काही प्रॉब्लेम व्हायला लागला. लोकांना असं वाटतं काय गरज आहे सेक्युलरिझमची? कशामुळे प्रॉब्लेम मध्ये आलाय हा शब्द असं वाटतं? सेक्युलरिझमचा सोपा अर्थ असा आहे, तो खरं तर एक अशी गोष्ट घडली 1975 पासून, म्हणजे लोकांनी असं एक उठवलं
की आणीबाणीनंतर इंदिरा गांधींनी संविधानामध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे 2 शब्द घुसडले. ते शब्द वापरताना पण घुसडले असा शब्द वापरतात. मग आणि ते संविधानामध्ये घुसडले असा असा त्यांचा शब्दप्रयोग तसाच असतो. आपण जरा बघूयात की धर्मनिरपेक्षता नावाचं तत्व या संविधानामध्ये कुठं दिसतं. तर आर्टिकल 25 पासून आर्टिकल 28 पर्यंत जे आहे ते म्हणजे सेक्युलरिझम आहे. दुसरी गोष्ट, समाजवाद कुठं कुठे दिसतो. तर आर्टिकल 36 पासून 35 पासून ते 51 पर्यंत जे आहे ते आहे समाजवादी. म्हणजे अनुच्छेद 35 मध्ये ज्या गोष्टी डीपी डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणून ठेवल्या त्या सगळ्या समाजवादाचा भाग आहे. आर्टिकल 25 पासून 28 पर्यंत ज्या गोष्टी आहेत तिथं आमच्या आपल्या राईट्सचा भाग जो आहे तो राईट्सचा भाग हा धर्मनिरपेक्षतेचा भाग आहे. मग आता मला प्रश्न विचारायचा परत काउंटर असा की आर्टिकल 25 ते 28 1975 ला आलं का. आणि आर्टिकल 35 ते 51 हे 75 ला आलं का. अजिबात नाही, ते 49 लाच आहे. म्हणजे या देशामध्ये सेक्युलरिझम आणि समाजवाद हा या संविधानाचा भाग हा 26 नोव्हेंबर 1949 ला ज्या वेळेला आपण स्वीकारलं त्यावेळीपासूनच आहे. हो, पण त्याची गरज आहे असं वाटतं का सेक्युलरिझमची. फक्त ते सेक्युलरिझम आणि समाजवाद हे 2 शब्द संविधानाच्या वरच्या प्रास्ताविकेमध्ये 1975 ला आणले गेले. बरोबर. आतलं जे होतं ते बाहेर आणलं, एवढाच काहीतरी फरक आहे. आणि हो, या देशामध्ये सेक्युलरिझम आणि समाजवाद या गोष्टींची गरज आहे. आज आपण समाजवादाबद्दल बोलत असताना समाजवादाच्या मार्गानं जातोय की नाही याबद्दल शंका आहे. तो फक्त टेक्स्टमध्ये राहिलाय असा माझा खरं तर आता असंच वाटावं अशी परिस्थिती आहे. आणि सेक्युलरिझम बाबत की हो, या देशातला माणूस सेक्युलरिझम शिवाय जगू शकत नाही व्यवस्थित सुखानं. कसं काय. सेक्युलरिझम म्हणजे काय, तर मला कुठला माझा धर्म असेल, धर्म मला असेल किंवा नसेल, मला माझा कुठलाही धर्म जो कुठलाही असेल तो असावा की नसावा हे ठरवण्याचं काम मी करेन. त्या धर्माचा प्रचार करायचा असेल तर करेन, नसेल करायचं तर राहिलं. उद्या वाटलं की मला माझा धर्म बदलायचा आहे, मी बदलू शकेन. परत वाटलं की नाही मला हा पण नको आहे, मला तिसरा घ्यायचा आहे, घेण्याचा अधिकार आहे. परत वाटलं पहिला होता तो बरा आहे, मी घेऊ शकतो. नंतर असं वाटलं की या धर्मात काही ठेवलं नाही, मला रिकामा राहायचं आहे, तसंही राहू शकतो. म्हणजे कुठला धर्माचा माणूस असावा की नसावा हा वैयक्तिक भाग आहे. धर्माचा प्रचार करावा की न करावा हा वैयक्तिक भाग आहे. आणि ती सगळी स्वातंत्र्य आहेत माझी. पण या देशाचा धर्म कुठला याचं उत्तर मात्र की या देशाला कुठलाही धर्म असणार नाही. या देशात कुणी रोखलंय का धर्माचा प्रचार करण्यापासून कुणाला. सरकारनं कुठल्या. आज लोकांना रोखतायत, ते व्हायलेशन करतायत, धर्माचा प्रचार करण्यापासून रोखतायत, धर्माचा प्रसार करण्यापासून रोखतायत. ह्या देशातल्या धर्माची स्वातंत्र्य आर्टिकल 25 ते 28 मध्ये इतकी ताकदीनं दिलेली आहेत की तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात कुठलाही धर्म आचरण करू शकताय. मग आपले पंतप्रधान आजच राम मंदिरात जाऊन त्यांनी ती धर्माची ध्वजा फडकावली आणि अनेक लोक त्यांना क्रिटिसाइज करतात की हे सेक्युलरिझमच्या विरोधात आहे. मग काय प्रॉब्लेम आहे त्यांनी मंदिरात जाण्यानी. नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीनं ही गोष्ट कृती करणं आणि भारताच्या पंतप्रधानांनी गोष्ट करणं यामध्ये आपण फरक केला पाहिजे. अच्छा. ते नरेंद्र मोदी म्हणून जे गेले असतील ना तर मला काही प्रॉब्लेम नाहीये, या देशातल्या कुठल्याच व्यक्तीला प्रॉब्लेम नाहीये. अच्छा. पण यासोबतच संविधानाची नैतिकता, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी नावाची गोष्ट असते. काय. आणि म्हणजे मी कुठल्या नीतीनं वागावं, कुठल्या नैतिकतेनं वागावं, माझ्याकडे हे फंडामेंटल राईट्स आहेत. पण त्याच वेळेला मी या देशातल्या जबाबदार पदावर आज आहे आणि ते जबाबदार पद या सेक्युलर इंडियाचं एक महत्वाचं पद आहे. हे या देशाच्या पंतप्रधानांनी स्वतःच्या लक्षात आणून घ्यायला पाहिजे. म्हणजे मग पंतप्रधानांनी कुठल्याही धार्मिक स्थळावर नाही जायला पाहिजे का. धार्मिक स्थळावर त्यांची चादर याला जाते, कुठल्या दर्ग्याला जाते. परत असं म्हणेन की नरेंद्र मोदींनी करावं की न करावं हा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा भाग आहे. पण हे करत असताना तुम्ही कुठली एक नवीन रूढी तयार करताय का, एका संविधानिक नैतिकतेला छेद देताय का, याच्यासाठी गरजेची गोष्ट असते ती विवेक.
ती विवेक नावाची गोष्ट जर सोबत नसेल तर अशा कुठल्याही गोष्टी या देशामध्ये घडत राहतील. हिंदू राष्ट्राबद्दल संविधान काय म्हणतं? संविधान हिंदू राष्ट्राबद्दल काहीच म्हणत नाही. मग हिंदू धर्माबद्दल हिंदू धर्म सेफ आहे संविधानाने? आता हिंदू राष्ट्राबद्दल संविधान म्हणण्याचं कारणच काय? हा. कारण हिंदू राष्ट्र नावाची संकल्पना या देशामध्ये अस्तित्वात नाही आहे. लोकांना वाटतं लोकांच्या डोक्यात असेल, पण 26 नोव्हेंबर 1949 आम्ही आर्टिकल 1 मध्ये स्पष्टपणे लिहिलंय, इंडिया दॅट इज भारत. तिथं सगळं संपलंय. याच्या पुढं हिंदू राष्ट्र आणि कुठलंही बौद्ध राष्ट्र, कुठलंही ख्रिश्चन राष्ट्र, मुस्लिम राष्ट्र असली संकल्पनाच अस्तित्वात नाहीये. काही लोकांना आणायचं असेल त्यांच्या धर्माचं राष्ट्र, मी असं म्हणेन हिंदू राष्ट्र, किंवा मग काही लोकांना समजा असं म्हणलं जातं की नाही नाही, हिंदू राष्ट्र नाही आलं तर मुस्लिमांचं राष्ट्र येऊ शकतं. मग हे कितपत शक्यता आहे येण्याच्या? अगदीच असं म्हणतोय की या देशात कुणालाही असं वाटत असेल की आम्ही संख्येनं जास्त असलं पाहिजे, हिंदू असले पाहिजे जास्त, कुणाला वाटत असेल मुस्लिम जास्त असले पाहिजेत, या देशातल्या सगळ्यांचा धर्म हिंदू असला पाहिजे, या देशातल्या सगळ्यांचा धर्म मुस्लिम असला पाहिजे, असं कुणाला जर वाटत असेल तर ती त्यांची भावना आहे. त्या भावनेचा मी आदर करतो. किंवा कधी कधी असं पण येतं की हे बौद्ध राष्ट्र बनलं पाहिजे, असं पण येतं काही लोकांच्याकडनं. तर मी या सगळ्या लोकांना, सगळ्या धर्माच्या लोकांना एवढंच सांगेन की या देशातला सगळ्यात शेवटचा माणूस हिंदू बनावा, यासाठी जर तुम्हाला प्रयत्न करायचे असतील तर तुम्ही तुमच्या धर्माचा प्रचार प्रसार करा. सगळ्यात शेवटच्या माणसाला या देशातल्या हिंदू बनवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. ते तुमच्या संविधानानं दिलेला तुम्हाला अधिकार आहे. या देशातल्या कुणाला वाटत असेल की सगळ्यात शेवटच्या माणसाला आम्हाला ख्रिश्चन बनवायचा आहे, बनवा. या देशातल्या सगळ्यात शेवटच्या माणसाला मुस्लिम बनवायचा आहे, बनवा. सगळा देश मुस्लिमांचा बनवा. कुणाला वाटत असेल की या देशातल्या सगळ्यांना बौद्ध बनवायचा आहे तर धर्माचा प्रचार करा, प्रसार करा आणि या देशातल्या सगळ्यांना बौद्ध बनवा. हा तुमचा संविधानानं दिलेला अधिकार आहे. पण संविधान म्हणतं की हे करू शकता. पण या देशातले सगळे जरी हिंदू बनले तरी देश मात्र धर्मनिरपेक्ष राहील. या देशातले सगळे जरी मुस्लिम बनले तरी देश मात्र धर्मनिरपेक्ष राहील. या देशातले सगळे जरी बौद्ध बनले तरी हा देश मात्र धर्मनिरपेक्षच राहील. म्हणजे धर्म आणि राज्य या दोन्हींच्या मधला फरक आम्हाला करून घ्यायला हवा. आज ज्या पद्धतीनं, म्हणजे तू म्हटलीस जसं की 14 नंतरच तुम्ही हे का असं संविधान, कारण ज्या पद्धतीनं धर्म आणि राज्य व्यवस्था हे एक करण्याचं काम सुरू आहे ते या देशामध्ये गेल्या 75 वर्षात आधी, 65-60 वर्षात आधी घडलेलं नव्हतं. आता व्हायला लागले. आता हे जर आधी ताकदीनं होत असेल तर यासाठी साधा मार्ग असा आहे की लोकांना संविधान नावाची मूल्यव्यवस्था समजावून सांगणं. मुळात त्यांना धर्म नावाची गोष्ट समजावून सांगणं. आम्हाला धर्म नावाचीच गोष्ट समजून घेतल्यामुळं या देशातल्या प्रत्येक धर्मातल्या लोकांनी धर्माचं तत्वज्ञान समजून न घेतल्यामुळं मी दुसऱ्यावर आक्रमण करणं हाच माझ्या धर्माचा सेफनेस आहे, किंवा मी कुणाला तरी खाली खेळणं ह्यात माझा धर्म मोठा आहे, ही जी भावना तयार झालेली आहे याच्या भोवती सगळं गुरफटून गेलंय. आज सगळ्याच लोकांना धर्मनिरपेक्षतेचं तत्व इतकं सोपं आहे, साधं आहे की मला माझ्या धर्माप्रमाणे जगता आलं पाहिजे, तो जगण्याचा मला अधिकार आहे, पण या देशाला कुठलाही धर्म असणार नाही. हा देश धर्मनिरपेक्ष राहील. आता तुम्ही म्हणाला, मी असा प्रश्न विचारतो साधे की मुलांना विचारत असो, सोपे प्रश्न असे की तुम्हाला कुठला तर धर्म आहे का? तर आहे की. तुम्हाला वाटलं तुमच्या धर्माप्रमाणे राहायचं आहे, राहणार की. वाटलं नाही राहायचं, नाही. तुम्हाला वाटलं तुमचा धर्म बदलायचा आहे, बदलू शकता की नाही? पोरं म्हणतात बदलू शकतोय. तुम्हाला वाटलं नाही बदलायचा, राहिलं. तुम्हाला तुमच्या धर्मावर विश्वास ठेवायचा, श्रद्धा बाळगायच्या, उपासना करायची आहे, करा की. नाही करायची, राहिलं. म्हणजे तुम्हाला तुमचा धर्म असेल किंवा नसेल. मग मी मुलांनाच प्रश्न विचारतो, मग आपल्या देशाचा धर्म कुठला? मग काही वेळेला मुलं म्हणतात आपल्या देशाचा धर्म हिंदू. मी साधा प्रश्न विचारतो, कुठं लिहून ठेवलंय? दुसरे काही ठिकाणी उत्तर येतात आमच्या देशाचा धर्म मुस्लिम, असं पण आलेले आहेत. तुम्ही प्रश्न विचारतो कुठं लिहून ठेवलंय? काही ठिकाणी म्हणतात की बौद्ध आमच्या देशाचा धर्म. मी विचारतो कुठं लिहून ठेवलंय? आणि एक कॉमन उत्तर येतं सगळ्यांच्याकडनं बऱ्याच वेळेला, आपल्या देशाचा धर्म मानवता. मी परत तो प्रश्न विचारतो कुठं लिहून ठेवलंय? त्यावेळेला मी म्हटलं की लिहून ठेवलं असलं की मानायचं, आपण काय टेन्शन घ्यायचं नाही.
त्यानंतर मग पोरं म्हणतात की मग तुम्ही सांगा आता कुठला देशाचा धर्म. मग हम्म, मी म्हणतोय की आपल्या देशाला कुठलाच धर्म नाही. हम्म, मग नंतर पोरांचे प्रश्न प्रश्न विचारतात मला, असं कुठं लिहून ठेवलंय? हम्म, आणि मी त्यावेळेला संविधानाच्या ही प्रास्ताविका दाखवतो. हम्म. हे बघा, संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये इथं लिहून ठेवलंय की धर्मनिरपेक्षता याचा अर्थ की व्यक्तीला धर्म असेल, देशाला धर्म असणार नाही. ओके. आता तू जे काय तू म्हणला की ठीक आहे नरेंद्र मोदी मंदिरात जाऊ शकतात. पण तरी पण मग तू त्यांचा रथ अडवला होता मागे 2 वर्षापूर्वी. कशामुळे अडवलं? कुठला पक्ष तुला सपोर्ट करतोय? कोणा पक्षाकडून तू आहेस का? अच्छा, लोकांना वाटू शकतं की काय, परत एक गोष्ट अशी आहे, लोकांची मानसिकताच ही तयार झालेली नाही की सत्तेला प्रश्न विचारणं हम्म, हे या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं पहिलं कर्तव्य आहे. की सत्तेला प्रश्न कुणाला विचारतात? प्रश्न आज मी ऑपोजिशनला नाही विचारणार. आज जी सत्ता आहेत, लोक आहेत, त्यांना प्रश्न विचारणार, कारण त्यांच्या हातात आम्ही या देशातला राज्यकारभार दिलाय. आणि दुसरी गोष्ट, मी का प्रश्न विचारले त्याचं कारण, माझा या संविधानावर विश्वास आहे. ते संविधान असं सांगतं, म्हणजे आमच्या सगळ्यांचं, आमचं हे सगळं जे आपण काम करतोय ते कशासाठी, तर या देशातली लोकशाही बळकट व्हावी म्हणून. आता लोकशाही बळकट कधी होणार? तर साधं याच्यासाठीची क्रोनॉलॉजी अशी आहे की या देशातली लोकशाही बळकट करायची असेल तर या देशात सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या लोकांची संख्या वाढली पाहिजे. अच्छा. आता प्रश्न कोण विचारू शकतं? तर प्रश्न तेच विचारू शकतात ज्यांच्याकडे नैतिक बळ आहे. आता अच्छा. हे नैतिक बळ येणार कुठून? तर नैतिक बळ येतं मूल्यातून. आणि मूल्य कुठली? संविधानाची. ही अच्छा. क्रोनॉलॉजी आपण समजून घेतली पाहिजे. आम्ही प्रश्न विचारतो कारण आमच्याजवळ ते नैतिक बळ आहे. 2014च्या आता आधी विचारलेत का प्रश्न तू? 2014च्या आधी माझं वय पण मला वाटतं की 18-19 होतं. त्यावेळेला माझी जेवढी समज होती तेवढे प्रश्न विचारत होतो. अच्छा. वय वाढत गेलं, हे पुस्तक हातात पडलं, शिक्षण आलं, त्याच्यामुळे प्रश्न विचारत राहणार. आता तुम्ही असं पण प्रश्न विचाराल मला की नेहरूंना काय नाही प्रश्न विचारले? हो. माझा जन्मच नव्हता त्यावेळेला, त्यांना कशाला प्रश्न विचारू? पण आता ना मला एक हास्यास्पद गोष्ट पण असं वाटते की आपण ना असे भारतीय म्हणून आपण एवढे ग्रेट आहोत की आज आपण नेहरूला प्रश्न विचारतोय. मला असं वाटतं की आपण एवढे लेट का असू? ग्रेट पण आहोत आणि लेट पण आहोत. पण मग इतिहासाकडे पाहिलंच पाहिजे ना. नेहरूंना प्रश्न विचारतोय आपण जसे की ते आज पॉवर मध्ये आहेत. अच्छा. म्हणजे मला असं वाटतं की 2050-60च्या दरम्यान ज्या वेळेला या देशामध्ये पंतप्रधान आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेवर नसतील, त्यावेळेला त्यांना प्रश्न विचारणार आहेत का आपण? ज्या त्या वेळेला ज्या त्या सत्तेला प्रश्न विचारले पाहिजेत. मी तो रथ अडवला याचं कारण असं होतं, माझं काही वैयक्तिक वांदा नाहीये, माझं काही वाद नाहीये आपल्या पंतप्रधानांच्या सोबत. आणि त्यांचा तो सन्मानच आहे की ते या देशाचे निवडून दिलेले पंतप्रधान आहेत. या निवडून दिलेल्या गोष्टींच्या मध्ये बराचसा स्पेस आहे. त्या स्पेसमध्ये तुम्हाला जे भरायचं आहे तुम्ही भरू शकताय. या पंतप्रधानांनी आपल्या एक अशी विकसित भारत संकल्प यात्रा काढली होती. हो. त्या विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये जवळपास 4000 ट्रक हे भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होते. तो फिरत फिरत माझ्याही गावात आला आणि तो माझ्या गावात ज्या वेळेला आला त्यावेळेला मी तिथल्या आलेल्या कोऑर्डिनेटरला प्रश्न विचारले, सरकारी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. प्रश्न सोपा होता. पहिला प्रश्न होता की देशाचं नाव काय आहे? मग देशाचं नाव भारत आहे. मग देशाचं नाव भारत असेल तर या सरकारचं नाव काय पाहिजे? तर ते म्हणले भारत सरकार पाहिजे. मग म्हणलं तुम्ही इथं मोदी सरकार का आणलंय? हा प्रश्न साधा होता आणि तो प्रश्न संविधानाच्या एका विचारातून आलेला होता. ते म्हणजे आर्टिकल 1 इंडिया दॅट इज भारत. आणि दुसरी गोष्ट सार्वभौमत्व, देशाची सार्वभौमत्व टिकवून ठेवणारी गोष्ट. मोदी सरकार म्हणणं हे चुकीचं आहे का मग? संविधानानुसार अर्थातच चुकीचं आहे. अच्छा. या देशाचं सरकार हे व्यक्तीच्या नावानं कधीही असू शकणार नाही. ज्या वेळेला महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये कुणीही येवो तर त्यांचा उल्लेख ऑन डॉक्युमेंट गव्हर्नमेंटच्या लोकांच्या भाषेमध्ये असू शकतं. फडणवीसांचं सरकार आहे, शिंदेचं सरकार आहे, चव्हाणांचं सरकार होतं, ठाकरेंचं सरकार होतं, हे लोकांच्या भाषेमध्ये असू शकेल. पण तुम्ही गव्हर्नमेंटच्या डॉक्युमेंटमध्ये घेऊन येताय ही गोष्ट असंविधानिक होती. म्हणून तुम्ही प्रश्न विचारला की
देशाचं नाव भारत असेल तर सरकारचं नाव भारत सरकार पाहिजे. तुम्ही हे आमच्या पैशानं मोदी नावाच्या व्यक्तीचा प्रचार करायचा नाही. त्या बॅनरवर मोदी सरकार लिहिलेलं मोदी होतं. सरकार लिहिलं होतं आणि एकूणच ती प्रचारकीय होतं, हे आम्हाला वेगळं सांगायला नको. त्याचा इम्पॅक्ट असा झाला, महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तो व्हिडिओ बघून लोकांनी रथ अडवले, लोकांनी प्रश्न विचारले, साध्या साध्या लोकांनी प्रश्न विचारलेत. म्हणजे रत्नागिरीमधल्या एका म्हातारा उभा राहतो आणि म्हणतो की या देशाचं नाव भारत आहे, सरकारचं नाव भारत सरकार असलं पाहिजे आणि हा रथ तुम्ही आमच्या गावात घेऊन यायचा नाही. जवळपास 80 ते 85 ठिकाणचे व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचले होते त्या काळात. अच्छा. आणि तो व्हिडिओ पण प्रचंड संख्येने व्हायरल झाला होता. घडलं असं की सरकारला त्यांची रथयात्रा सगळ्या देशातून बंद करावी लागली. आज तुम्ही तिसऱ्यांदा जरी हे टर्म मध्ये असले, सत्तेमध्ये असले, तरी मोदी सरकार नावाचा शब्द महाराष्ट्राच्या राजकारणातून लुप्त करण्याचं काम झालंय. ते करण्याचं काम या संविधानाच्या ताकदीनं झालेलं आहे. पुन्हा परत मुद्दा असा आहे की ते पंतप्रधान आहेत आणि मी मग लोकांनी मला प्रश्न विचारले की तुला आत टाकलं असेल, तुला उचललं असेल, तुझ्या गुन्हा नोंद केला असेल, सरकारी कामातला अडथळा तयार केला असेल, पुन्हा कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांनी मारला असेल, त्यांच्या धमक्या येत असतील. मुळात या अशा लोकांच्या धमक्या तर येतच राहतात. त्या धमक्यांना काही बेस नसतो, कारण यांना चेहरे नसतात. ही बिनचेहऱ्याची माणसं आहेत सोशल मीडियामध्ये धमके देणारे. पण सत्ता मला काही करू शकली नाही. याचं कारण असं, माझ्यासोबत कुठली पॉलिटिकल पार्टी नाही, तर माझ्यासोबत एक या देशाची प्रचंड मोठी ताकद आहे. कुठली ती ताकद म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. अच्छा. ही ताकद इतकी प्रचंड आहे. मी एका गरीब घरातून येतोय. माझे आई वडील काही आमदार खासदार नाही आहेत किंवा संपत्तीचं केंद्र माझं घर नाहीये, तरी सुद्धा त्या मोठ्या मोदी सरकार नावाच्या प्रचंड मोठ्या ताकदीला, मोदींच्या नावाला विरोध करण्याची ताकद मिळाली ते या पुस्तकामुळं. कारण मी ज्या वेळेला जातो तिथे एक वाक्य नेहमी सांगतो, लाख नव्हे करोडो लोक जरी मूल्यांच्या विरोधातली, संविधानाच्या विरोधातली तुमच्या समोर उभी राहिलेली असतील, तर त्यांना एकट्यानं भिडण्याची ताकद म्हणजे भारतीय संविधान. तुम्ही एकटेच भिडू शकताय. ही प्रचंड ताकद या पुस्तकामध्ये आहे. आता ही ताकद फक्त काय मला एकट्यालाच देऊन गेले तसं नाहीये, ती या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला आहे. आता फक्त त्या ताकदीला समजून घेणं गरजेचं आहे. ते समजून बरोबर आहे, आपण त्याच्यावर येऊच. पण मध्ये एक वाद झाला होता की संविधानाचे निर्माते BN राव आहे, असं बरेच स्टेजवर त्यांचा फोटो दिसत होता. संविधान निर्माते खाली लिहिलेला आणि त्यांचा फोटो, त्याच्यावर पण बराच वाद झाला. तर तुला काय वाटतं, BN राव की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? हा मला वाटतं की इथं ऑप्शन असता कामा नये की म्हणण्यासारखं. संविधानाच्या निर्मितीमध्ये 299 लोकांचा कमी जास्त असा हातभार आहे. निर्मिती प्रक्रियेमध्ये 299 लोक, त्यातली कमी जास्त संख्येने ही लोक चर्चेमध्ये यायची, त्यांच्यामध्ये चर्चा व्हायची. बाबासाहेब आंबेडकरांना आपण शिल्पकार का म्हणतो, तर बाबासाहेब आंबेडकर यांनी या संविधानाच्या निर्मितीमध्ये खूप सिंहाचा वाटा उचललाय. दिवस रात्र आजारी असताना प्रचंड कष्ट केलेत. वेगवेगळ्या देशाच्या कायद्यांचा अभ्यास केलाय, या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास केलाय. हे संविधान भारतीय कसावरचं बनलं पाहिजे, म्हणजे बाहेरून आहे तसा नव्हे, तर या देशातल्या मूल्यव्यवस्था त्यामध्ये समाविष्ट झाली पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून बाबासाहेब आंबेडकरांनी हे महत्वाचं काम केलंय. हे सांगायला माझी गरज नाहीये. आता BN रावांचा मुद्दा काय आहे, तर BN राव हे बाबासाहेबांच्या सोबतीनं असलेले आणि प्रचंड बुद्धिमत्तेचे, विद्वान असलेले, संविधान सभेमध्ये नव्हते पण सल्लागार समितीमधले एक महत्वाचे सदस्य होते. पण त्यांचं नाव आता का घेतलं जातं, काय वाटतं तुला? काय राजकारण आहे याचं? मला असं वाटतंय की BN रावांच्यावर यांचं खूप मोठं प्रेम आहे असं नाहीये. फक्त एक गोष्ट होती की ज्या वेळेला बाबासाहेबांना पहिल्या टप्प्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या संघाचं, या विशेषतः या उजव्या विचारधारेचं असं काम प्रत्येक वेळेला झालेलं आहे की एखादा विचाराला विरोध करता येत नाही, त्यावेळेला तो विचार आपलाच आहे असं मांडत राहायचं. त्यांनी बाबासाहेबांना
हायजॅक करायचा प्रयत्न गेल्या कित्येक वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न केला. पण ते म्हटलं की अरे हे काय आपल्याला झेपणारं नाहीये. मग ज्या वेळेला झेपणारं नाहीये पण विरोध करू शकत नाही आहोत आपण, म्हणजे बाबासाहेबांना समाविष्ट पण करू शकत नाहीत, दुसरी गोष्ट बाबासाहेबांना विरोध पण करू शकत नाहीत, तर अशा वेळेला काहीतरी आपल्याला तिसरं उभं करावं लागेल. तर ते तिसरं काहीतरी उभं करण्याचं काम म्हणजे BN राव आहे. मी सगळ्या विशेषतः हा पॉडकास्ट बघणाऱ्या सोशल मीडियामध्ये जिथे इथं BN रावांचा फोटो येतो, उल्लेख येतो, काही वेळेला मी आता काही दिवसांपूर्वी एक फोटो बघितला की बाबासाहेब लिहायला लागलेत आणि पाणी देण्याचं पाणी काम देतोय. BN राव करतायत. हा AI जनरेटेड फोटो होता आहे, हे ठामपणे सांगतो. दुसरी गोष्ट, पाणी देत असतील तर पाणी देण्याच्या गोष्टीमध्ये पण काहीतरी अपमानजनक गोष्ट नाहीये. बरोबर. हा, ती पण सन्मानाचीच कृती आहे. हो हो आपल्या प्रत्येक कामाला आपल्याला महत्व देणं गरजेची गोष्ट हो. आहे. त्यामुळं ते टाईप रायटिंग असतील असं म्हणतात, कोणी कोणी टाईपरायटर होते बाबासाहेबांचे, तर टाईपरायटर मध्ये पण काही अपमानजनक गोष्ट नाही, ती पण सन्मानाचीच गोष्ट आहे. हो बाबासाहेबांनी स्वतः संविधान सभेच्या 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्ये BN रावांचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये यामध्ये महत्वाचा रोल BN रावांचा आहे हेही सांगितलेलं आहे. त्यामुळं मी विशेषतः सोशल मीडियामध्ये BN रावांच्या नावाखाली किंवा फोटोच्या खाली वेगवेगळ्या कमेंट करणाऱ्या, द्वेषपूर्व कमेंट करणाऱ्या आणि मी ज्यावेळेला आणखी चर्चा करायला लागलो, बोलायला लागलो, तर इथं कोण येतं, तर बाबासाहेबांना मानणारे आंबेडकरवादी असे समुदाय जास्त करून या कमेंटमध्ये दिसतात. त्यांना माझा आवर्जून सांगणं आहे की बांधवांनो, BN रावांचा सन्मान आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे, तो करणं गरजेची गोष्ट आहे. हा सन्मान केल्यामुळं बाबासाहेबांचं महत्व कमी होतं असं अजिबात होणार नाही. बरोबर. बाबासाहेबांचं महत्व हे बाबासाहेबांचं महत्व हे अधोरेखित आहे आणि तो मुकुटमणीचा आहे. ते मुकुटमणी कुठल्याही या बाजूच्या लोकांच्या मुळे कमी होणार नाही. संविधानाचं महत्व किंवा बाबासाहेबांचं महत्व फक्त एकाच गोष्टीमुळे होईल, ते म्हणजे कमी होईल, ते म्हणजे आम्ही जर आज संविधानाला समजून घेतलं नाही, त्याप्रमाणे वागलो नाही, तर त्या सगळ्या कष्टांना पाणी फिरवल्यासारखी गोष्ट होईल. त्यामुळं BN रावांच्या बाबतीमध्ये कमेंट करत असताना, BN रावांच्या बाबतीमध्ये बोलत असताना त्यांचा सन्मान कमी होणार नाही याची काळजी आपण गेली पाहिजे. संविधान सभेमध्ये जी प्रक्रिया घडली ती इंग्लिशमध्ये 6 डिबेट्समध्ये 6 खंडामध्ये उपलब्ध आहे. मराठीमध्ये देवीदास घोडेस्वार यांनी 10 खंडामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. अच्छा. आणि कुणाला वाचायचं नसेल तर युट्यूबला संविधान सभा डिबेट्समध्ये एकूण 12 भागामध्ये आहे. ते भाग बघताना आपल्याला या सगळ्या लोकांचं महत्व नक्की कळून येईल. खूप प्रचंड प्रमाणात सगळ्या लोकांनी चांगले एफर्ट्स या संविधानामध्ये दिलेले आहेत. आणि आमच्याच म्हणजे राजगृह प्रकाशन जे मी सुरू केलं होतं त्याच्या वतीनं मी 100 लोकांचा डाटा एकत्र करण्याचं काम सुरेश सावंतांनी प्रचंड शोध घेत, लेखन करत, ते त्याचे लेखक आहेत आणि मी प्रकाशक आहे, तर ते पुस्तक तयार केलेलं आहे. संविधान सभेचे सदस्य, त्याच्यामध्ये 100 लोकांचा डाटा एकत्र आहे, तेही वाचावं. संविधान निर्मितीची प्रक्रिया समजून घ्यावी आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. अच्छा. एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की कुणी जर हिंदू राष्ट्र वगैरे असं म्हणत असेल आणि ते जर व्हायला लागलंय आणि त्याची भीती कुणाला येत असेल आणि त्याच्या विरोधात लढायचं असेल, तर संविधान नावाच्या गोष्टीसोबत संविधानाची डिबेट्स समजून घेणं, ते समजून घेतले तर हिंदू राष्ट्र नावाच्या भ्रामक कल्पनेला आम्ही उडवून लावू शकतो. याची एक स्वतःला आश्वासित करणारी गोष्ट संविधान सभेच्या डिबेट्स मधनं स्वतःला मिळेल याची खात्री आहे मला. अच्छा. म्हणजे आता इतर बाकी लोकांनी काय वाचायला पाहिजे, काय पाहायला पाहिजे हे तू सांगितलंय. पण तरी तू जसा प्रयत्न करतोय, अजून काही युवकांना तू शेवटी काय सांगू शकशील, की बाबा जेणेकरून ही संविधानाची मूल्य सगळीकडे रुजतील आणि जर का ही सगळीकडे गेली तर नवीन भारताचा चेहरा कसा असेल? तू कसा बघतोय? म्हणजे तुझा आयडियल काय आहे? संविधानाच्या बाबतीमध्ये हं. जर हा विचार पोहोचवायचा असेल तर मी या हाताकडे जाईन. अच्छा. हा, तो पक्षाचा हात नाहीये हे आवर्जून सांगेन. हे हात का दाखवतोय मी? हा हातातला हा अंगठा म्हणजे आपण स्वतः. अच्छा. बरोबर. ही बाजूचं बोट म्हणजे आपल्या सोबत असणारे, सातत्यानं सोबत असणारे, ज्यांच्यासोबत आपण सातत्यानं चर्चा करतोय असे लोक. तिसरं बोट म्हणजे आपलं कुटुंब. चौथं बोट म्हणजे आपल्या आजूबाजूचा समाज आणि 5वी करंगळी म्हणजे इथलं स्टेट, इथली राज्यव्यवस्था.
या 5ही बोटांच्या बाबतीमध्ये आपण सजगतेनं काय बघतोय, मी ही सगळी कोण आहे ते एकदा डिफाईन केलं. संविधानाचा संवाद व्हायला पाहिजे. तो संवाद पहिल्यांदा अंगठ्यासोबत व्हायला पाहिजे, म्हणजे आपल्यासोबत. आपण बऱ्याच वेळेला हे 2 बोट एकमेकांच्या सोबत असतात बघा, की संविधानाच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्याही विचारांच्या बाबतीमध्ये आपण या बोटासोबत कायम बोलत असतो, आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या सोबत असणाऱ्या लोकांसोबत. तर या बोटासोबतचा हा संवाद होतोयच, तर आता हा संवाद कुटुंबाच्या सोबत व्हायला पाहिजे. म्हणजे स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता असे शब्द आपल्या घरामध्ये शेवटी कधी उच्चारले गेले होते? म्हणजे आपण ना स्टेजवर, कार्यक्रमांच्या मध्ये या बोटासोबत हे शब्द वारंवार बोलतो, पण आमच्या घराच्या भिंती, आमच्या घराचे दरवाजे एवढे बळकट आहेत की ते शब्द घरातनं आत येतच नाहीत. ते शब्द आपल्या घरातल्या लोकांच्या सोबत संवादिक पद्धतीने बोलले पाहिजेत. तिसरी गोष्ट, हा जो आपल्या आजूबाजूचा जो समाज आपल्याला बदलावासा वाटतोय, जो समाज बदलल्यामुळं आपल्याला सुखाचा दिवस येणार आहे, त्या समाजासोबतचा हा संवाद व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी गोष्ट, की एक नातं आहे या देशामधलं, की आमच्या हक्कांचं, आमच्या मूलभूत हक्कांचं, आमच्या मूल्यांचं प्रोटेक्शन करण्याची गोष्ट कुणाच्यावर जबाबदारी आहे? तर या स्टेटवर आहे. त्या राज्यासोबतचा संवाद व्हायला पाहिजे, स्टेट सोबतचा. आणि तो संवाद म्हणजे काय? तर जर स्टेट व्यवस्थित संविधानाच्या मार्गाने जात नसेल तर त्याला प्रश्न विचारणं, त्याला ते करायला लावणं आणि करायला भाग पाडणं. ते भाग पाडण्याचे संविधानिक मार्ग सुद्धा आहेत आणि दुसऱ्या बाजूला आंदोलनाचे मार्ग सुद्धा आहेत, जे संविधानाचेच आहेत. अच्छा. या सगळ्या मार्गानं ज्या वेळेला हात पूर्ण या एकमेकांच्या सोबत संवाद करत राहील, जी मूठ एकत्र येईल, त्यावेळेला या देशाचं स्वप्न आपल्याला साध्य दिसेल. ते स्वप्न काहीतरी वेगळं आहे असं नाहीये. ते स्वप्न म्हणजे 26 नोव्हेंबर 1949ला जे एक वाक्य आम्हाला स्वतःला अर्पित करून घेतलं, इतरांना नाही, आम्हाला अर्पित करून घेतलं. आम्ही एक कमिटमेंट आम्हाला दिली, एक करार आमच्या सोबत केला. तो करार आम्ही दुसऱ्यांना केलेला नाही, तो करार बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला नाही, तो करार आम्हाला केलाय. हे संविधान कुणी कुणाला अर्पण केलं? बाबासाहेबांनी लोकांना अर्पण केलं का? तर नाही. हे संविधान त्या संविधान सभेनं लोकांना अर्पण केलं का? तर नाही. हे संविधान आम्ही आपल्याला अर्पण केलं. वी द पीपल ऑफ इंडिया. वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही आपल्याला अर्पण केलेलं हे संविधान अधिक बळकट बनवणं. दुसरी गोष्ट, अजून एक शेवटचं वाक्य मी असं म्हणेन, की हे संविधान काळ्या दगडावरची पांढरी रेष नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचं वाक्य आहे की या देशातला जी नव्यानं येणारी पिढी असेल, त्या पिढीला त्यांचे नियम बनवता आले पाहिजेत. त्यांचं राष्ट्र, ते आलेली नवीन पिढी एक नवं राष्ट्र असतं आणि त्या नव्या राष्ट्राला त्यांचे नवे नियम बनवता आले पाहिजेत असं बाबासाहेब म्हणतायत. म्हणून 368 नंबरचं कलम ठेवतायत. त्या कलमामध्ये घटना दुरुस्तीची तरतूद करतायत. म्हणजे सगळं बदलता येतं का संविधान? अजिबातच नाही. संविधान नावाची गोष्ट जेवढी फ्लेक्झिबल आहे तेवढीच ती रिजिड आहे. अच्छा. म्हणजे की या देशातले आता आलेले लॉ मेकर्स जे आम्ही निवडून पाठवलेले आहेत, ते या देशातल्या अधिक चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट करू शकतात, फक्त बेसिक स्ट्रक्चरला कुठलाही धक्का न लावता. म्हणजे या संविधानाच्या प्रास्ताविकेला धक्का लावता कामा नाही, त्यातल्या मूल्यांना धक्का लागता कामा नाही. त्यात नवे नियम आपण समाविष्ट करू शकतो. काळानुसार बदललेले, काळानुसार जे आता मागे पडलेत असे नियम आपण त्यातनं बाजूला करू शकतो. हे नवं राष्ट्र नव्यानं निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आज जर एखादा चांगला निर्णय जर संविधानामध्ये समाविष्ट होत असेल तर आपण आपली कॉलर टाईट केली पाहिजे. का? मी त्या माणसाला तिथं पाठवलं म्हणून ते घडलं. आणि जर वाईट निर्णय आपल्यावर लादला जात असेल तर आपलीच मान खाली गेली पाहिजे, मी त्याला पाठवलं म्हणून असं घडलं. बरोबर आहे. एकदम छान. थँक्यू सो मच राजवैभव. परत आपण वेगवेगळ्या विषयावर बोलायसाठी तुला इथे बोलू खूप छान वाटलेलं आहे आणि तू इतकं व्यवस्थित प्रत्येक मुद्दा अत्यंत व्यवस्थित सांगितलेला आहे. माझे जे काय दर्शक आहे या सगळ्यांना मी विनंती करेन की तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही सुद्धा संविधान प्रचारासाठी नेमकं काय कराल? संविधान दिवस, आपल्या संविधानाला 75 वर्ष झालेली आहे. त्यानिमित्ताने तरी मला असं वाटतं आपल्या प्रत्येकाने काही ना काहीतरी एक छोटा संकल्प संविधानाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला पाहिजे.
तर आज आपण इथेच थांबूया. तुला काही बोलायचंय? येस, मला शेवटचं म्हणजे आजचा जो संविधान दिवस आहे ना, त्या निमित्तानं आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना हे नक्की सांगेन की संविधानाची आपण सृष्टी तर रोज घेतोय, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत. आता दृष्टी घेण्याचा प्रयत्न करूयात, आणि ही दृष्टी म्हणजे संविधानाकडे बघण्याचा दृष्टिकोन निकोप बनवूयात. आणि यासोबतच आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन हा संविधानिक बनवूयात. ही दृष्टी आपल्या सगळ्यांना सुखाच्या गावाचा रस्ता दाखवणारी आहे. त्या सुखाच्या गावामध्ये, त्या संविधानाच्या गावामध्ये आपण सगळे मिळून एकमेकांच्या हातात हात घालून मार्गस्थ होऊया आणि त्या वाटेवर मार्गक्रमण करूयात. तो सुखाचा गाव, सुखाचा रस्ता आपल्याला नक्की सापडणार आहे. थांबूया. थँक्यू सो मच. थँक्यू.